तर पुण्यातील सुरक्षेच्या मुद्द्यावरही विरोधकांनी सरकारला सवाल विचारलेला आहे। पुण्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघतायत असं म्हणत विरोधकांनी सरकारला सवाल विचारलाय। तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने पुणे सुरक्षित आहे का हा कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथल्या पुण्यातील स्थानिक जे समाजसेवक आहेत त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं पुणे शहरामध्ये। मात्र यामधून या स्टिंग ऑपरेशन मधून वेगळंच धक्कादायक तथ्य समोर आलेलं आहे। पुणे असुरक्षितच असल्याचं तथ्य समोर आलंय। तर पुण्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघतायत असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेरलेला आहे, सवाल विचारलेला आहे। तर पुण्यातील एका स्थानिक समाजसेवकांनी पुण्यामध्ये स्टिंग ऑपरेशन केलं होतं सुरक्षेच्या बाबतीत आणि या स्टिंग ऑपरेशन मध्ये धक्कादायक तथ्य समोर आलं होतं आणि हाच मुद्दा आता हिवाळी अधिवेशनातही गाजलाय। तर रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात पुण्याची सुरक्षा किती सुरक्षित आहे किंवा पुण्याची सुरक्षा यंत्रणा किती प्रकारे सुरक्षित आहे यावरतीच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने एक विशेष कार्यक्रम घेतला होता, ज्याच्यामध्ये समाजसेवकाने स्वतः स्टिंग ऑपरेशन करत जिवंत काडतूस आणि पिस्तूलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रवेश केलेला पाहायला मिळाला। आपल्यासोबत पुण्याचे आमदार रवींद्रजी धंगेकर आहेत। सर, जे समाजसेवक होते त्यांनी जिवंत काडतूस आणि पिस्तूल घेऊन दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये प्रवेश केला, त्याच्यानंतर ते थेट मूर्तीजवळ जाऊन दर्शन सुद्धा घेतलं। जिवंत काडतूस घेऊन जर्मन बेकरीमध्ये प्रवेश केला, तिथेही कोणती सुरक्षा यंत्रणांनी त्यांना अडवलं नाही। पुणे रेल्वे स्थानक आणि मॉलमध्ये सुद्धा त्यांना कोणी अडवलं। पुणेकर किती सुरक्षित आहेत बघा, पुणे शहर मुंबईच्या खालोखाल लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि पुण्याची व्याप्ती 50 किलोमीटरच्या आसपास मोठा लोकसंख्येचा वावर चालू आहे आणि अशा आपण बघितलं तर पोलीस खात्याची कमतरता आहे, पोलीस कमी आहेत, यंत्रणा पोलिसांची कमी आहे, हे वारंवार आपण बोलतोय। आणि पहिल्या गोष्ट गृह खात्याने याच्यामध्ये पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे। पुणे शहरामध्ये अनेक उपनगर आता जॉईंट होतात, 34 गावं झालीत आणि याच्यामध्ये लोकसंख्येनुसार पोलिसांची तेवढी यंत्रणा पोलिसांची नाहीये। त्यामुळे हे सगळे आज जो तुम्ही मला सांगताय हे सगळे हे घडत जाणार आहे। ह्याच्यामध्ये मग अनेक सण येतात, अनेक कार्यक्रम असतात, अनेक उत्सव असतात, अनेक मोर्चे असतात आणि हे सगळं बघितल्यानंतर पोलिसांवर ताण येतो। हा ताण कमी करता पोलीस संख्या वाढवली पाहिजे, अत्याधुनिक यंत्रणा वाढवली पाहिजे, पोलीस स्टेशन वाढवले पाहिजेत आणि याच्यामध्ये आता आपण जो तुम्ही म्हणताय गांगुर्डे नावाचा समाजसेवक फिरतोय, हा काही एकच नाही आता जाहीर केलं म्हणून, पण पुणे शहर आज सुरक्षेच्या दृष्टीने कमतरता आहे। पुणे शहरामध्ये हे वारंवार आपण बोलतोय, अनेक लोक आज पुणे शहरामध्ये असे फिरतायत, यांनी आज जाहीर केलं म्हणून आपल्याला कळलं, तर असे अनेक लोक कुडतुस लावून बॉम्ब लावून फिरत असतील, अंमली पदार्थ विकत असतील, अशी मोठी परंपरा ह्या लोकांची निर्माण झालेली। आज हे समाजसेवकांनी जे आपल्याला केले त्याला त्यांनी जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण याच्यामध्ये पोलीस खात्याची आधुनिक यंत्रणा रेडी केली पाहिजे, सज्ज केली पाहिजे, पोलीस कर्मचारी वाढवले पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर, जी जर्मन बेकरी आहे त्या ठिकाणी अनेक जण जात असतात, दगडूशेठ हलवाईला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक येत असतात, पुणे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मॉलमध्ये बघायचं झालं तर लहान मुलं असतात, सर्वच या सगळ्या गर्दीच्या ठिकाणी आता सुरक्षा यंत्रणा सज्ज होण्यासाठी आपण काय नेमकी भूमिका मांडणार आहात? मी म्हणल्याप्रमाणे पहिल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे, अत्याधुनिक पोलीस यंत्रणा तिथं कार्यरत राहिली पाहिजे। पुणे शहर मुंबईच्या खालोखाल वाढतंय, पुण्यामध्ये अनेक उपनगर आता जॉईंट होतात, पुण्याची व्याप्ती 50 किलोमीटरच्या आसपास झाली चारही बाजूनी, त्यामुळे पुन्हा आता शोधणं इतकं कठीण झालं की एवढी लोकसंख्या प्रचंड वाढली, वाहतुकीचा ताण आहे, सगळ्या गोष्टीचा ताण आहे, पायाभूत सुविधाचा ताण आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांची बी कमतरता आहे, पोलीस कर्मचारी संख्या वाढली पाहिजे आणि याच्यामध्ये हे नुसते फिरले पण सर्रास अनेक गुन्हेगार आज पुणे शहरामध्ये वावरत असतात। आपण बघितलं असेल जर्मन बँकेवर बॉम्ब हल्ला बी झाला होता, जर्मन बँक उद्ध्वस्त बी झाली, जर्मन बेकरी उद्ध्वस्त बी झाली होती, आपण पुणेकरांनी पाहिले। ह्याच्यात पोलीस यंत्रणा सज्ज झाली पाहिजे, कर्मचारी संख्या वाढवली पाहिजे।
नक्कीच पोलीस यंत्रणा वाढवली पाहिजे, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवली पाहिजे असं मत रवींद्र धंगेकर यांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.